हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि मिलिंद नार्वेकरांनी प्रश्नाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडलेली आहे की मुंबई तसं बघायला गेलं तर खेळाडूंची फॅक्टरी म्हणून ओळखली जाते। इथे हजारो खेळाडू तयार होतात। आज मुली तिथे फार मोठ्या प्रमाणात मैदानात खेळत आहेत। आपण जी सुप्रीम कोर्टची केस सांगताय ही PG मध्ये टॉयलेट बांधकाम करता येत नाही ही केस आहे, पण या केसला आता कित्येक वर्ष झालेली आहेत आणि त्या एका केसच्या आधारावरती आज कुठली सुविधा आपण देत नाहीये। त्याच्यामुळे आपण दरवेळेला इथे विषय आणतो, चर्चा करतो, त्याच्यावर पुढे काय होत नाही, पण त्या एका सुप्रीम कोर्टच्या केसचा आधार घेऊन आपण कुठल्याच सुविधा देत नाहीये। माझं मत असं आहे की कमीत कमी आपलं लीगल डिपार्टमेंट शासनाचं एवढं मोठं आहे, कोर्टाला हे तर समजून सांगितलं पाहिजे की बाबा तिकडे कोर्टाच्या खेळाडूंच्या व्यतिरिक्त त्यांना सुविधा देण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही बांधकाम होणार नाहीये। मला वाटत नाही की त्या केसमध्ये, ती केस मला माहिती आहे ओवलची काय आहे ती, त्याच्यामध्ये फार काय मोठं नाहीये, परंतु आपल्याकडनं आपलं जे लीगल खातं आहे हे ह्याच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा त्यांचा आहे की त्याच्यामध्ये ते लक्षच देत नाहीये आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष ती केस पडलेली आहे आणि अधिकाऱ्यांना तुम्ही विचारायला जाल तर अधिकारी सांगतात कोर्टात केस आहे म्हणून आम्हाला काय करता येत नाही। माझं मत असं आहे की हे सगळं जर काढायचं असेल तर पहिला त्या केसचा निपटारा करायला पाहिजे आणि केसचा निपटारा जर होत नसेल तर हा विषय फक्त ओव्हल मैदानासाठी आहे। ओव्हल मैदानाचा विषय मुंबईतल्या बाकीच्या मैदानाला लागतो का पहिले हे पण तपासून बघितलं पाहिजे। आज एवढी लाखो मुलं या सगळ्या मैदानात मुंबईत खेळतायत, आज मुली खेळतायत, त्यांना कुठली सोय सुविधा नाही। अजितदादांसारखा माणूस ज्याने महाराष्ट्राच्या या सगळ्या खेळांवरती त्यांचा अध्यक्ष होते, ते त्यांचा सगळा इंटरेस्ट होता, परंतु एका छोट्या गोष्टीमुळे एवढ्या मोठ्या सुविधांपासून हे सगळे खेळाडू वंचित आहे। आणि आपली इच्छा आहे, शासनाची इच्छा आहे, प्रत्येक वेळेला प्रश्न येतो, प्रत्येक वेळेला शासन सकारात्मक आहे, परंतु त्याच्यातनं कुठलाही आजपर्यंत यांना सुखसोयी सुविधा मिळालेल्या नाही आहेत। माझी स्पेसिफिक मागणी आहे जी मिलिंद नार्वेकरांनी मागितली की आता उपमुख्यमंत्र्यांकडे ते खातं आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण उपमुख्यमंत्री, मुंबई महानगरपालिका आणि संबंधित संस्था आणि लीगल डिपार्टमेंट अशी एक संयुक्त बैठक आपण अधिवेशन संपायच्या अगोदर लावणार का, आणि त्याच गरज लागली तर ह्या सगळ्या मैदानांमध्ये आपण स्वतः त्याची व्हिजिट घेऊन तशा सूचना आपण देणार।